सब्सक्राइब कीजिए शब्द सम्राट न्यूज चैनल को और बेल आइकन को भी दबाइए लेटेस्ट न्यूज सबसे पहले देखने के लिए। नमस्कार, शब्द सम्राट न्यूज में आपका स्वागत है। मुंबई से सटे डोंबिवली में पुलिस ने एक बड़ी कार्रवाई करते हुए करोड़ों रुपए की कोकीन बरामद की है। पुलिस ने इस मामले में एक नाइजीरियन सहित 3 आरोपियों को गिरफ्तार किया है। बता दें कि महाराष्ट्र के ठाणे जिले के डोंबिवली स्थित मानपाड़ा पुलिस स्टेशन की हद में पलावा कॉम्प्लेक्स में मानपाड़ा पुलिस ने बड़ी कार्रवाई करते हुए 3 लोगों को गिरफ्तार किया है। तीनों के पास से पुलिस ने 1 किलो कोकीन बरामद की है। इस कोकीन की कीमत अंतर्राष्ट्रीय बाजार में करोड़ों रुपए बताई जा रही है। ठाणे पुलिस आयुक्त परिमंडल 3 के पुलिस उपायुक्त अतुल जेंडे ने इस बारे में मीडिया को विस्तृत जानकारी दी। ज्ञात हो कि इससे पहले भी डोंबिवली में करोड़ों रुपए की ड्रग्स बरामद की थी। एक मिनट थांबा। ओके आजा या पण घ्या ना पण तो काय काय आमचा फोटो कसा काय खालचा याचा कसा आहे? हां खालचा काढतो फोटो बरोबर आहे। हाँ हाँ भैया पीछे आओ। अब तुम लोग घुसाओ मत, मैं घुसा दूंगा। सर चला आता आरोपी सुरू काय सांगा सर, आपण पत्रकार परिषदेचं आयोजन केलं, काय नाही? परिमंडळ 3मध्ये माननीय CP सर आशिष डुंबरे सर, आमचे जॉईंट CP सर चव्हाण सर आणि ॲडिशनल CP सर संजय जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली जे परिमंडळ 3मध्ये विशेष अंमली पदार्थ विरोधी पथक जे स्थापन केलेलं आहे, त्या पथकाने काल दिनांक रोजी मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आणि मानपाडा पोलीस स्टेशनच्या मदतीने आपण एक मोठी कारवाई केलेली आहे। त्याच्यामध्ये आपण पलावा एरियामधून एक नायजेरियन व्यक्ती आणि त्याबरोबर 2 अंबरनाथ इथे राहणारे व्यक्ती यांना आपण 1 किलोपेक्षाही जास्त MD आणि कोकेनसह त्यामध्ये ताब्यात घेतलेला आहे। त्यामध्ये आपण आत्तापर्यंत एक नायजेरियन व्यक्ती त्याचं वय 36 आहे, त्या ताब्यात घेतलेला आहे। दुसरा जो आहे तो अविनाश सदरला, हा राहणारा अंबरनाथचा आहे। आणि तिसरा व्यक्ती जो आहे गजेंद्र नायडू, या 3 व्यक्ती त्या ठिकाणी एका ॲक्टिवावरती हा माल विकत घेण्याकरता त्या ठिकाणी आले असता आमच्या टीमने, त्यामध्ये API गायकवाड आणि संपूर्ण टीमने त्यांना पकडलं। त्याच्यामध्ये आपल्याला टोटल त्यांच्याकडे 1 किलोपेक्षाही जास्त MD, त्याची किंमत 2,80,000 रुपये आहे आणि 15 ग्रॅम कोकेन, त्याची किंमत 15 लाखापेक्षाही जास्त आहे। असा एकूण 2,16,62,000 इतका मुद्देमाल त्या 3 आरोपीच्याकडून आपण जप्त केलेला आहे। त्या 3 आरोपींना आता आपण अटक केलेली आहे आणि सध्या त्या 3 आरोपींना 17 तारखेपर्यंत पोलीस रिमांड त्यामध्ये दिलेली आहे। याच्यामध्ये मागील पूर्ण वर्षभरामध्ये जी अंमली पदार्थ हो ठीक आहे। असं हे 3 आरोपी आहेत, हे नेमके आहेत कुठे? त्यातला एक जो व्यक्ती आहे जो मेन त्याच्याकडे आपल्याला जो माल विकण्याकरता त्या ठिकाणी आला होता, तो नायजेरियाचा इथला रहिवासी आहे आणि तो मागच्या 2 ते 3 वर्षापासून मुंबई आणि या परिसरामध्ये तो राहत असल्याचं निष्पन्न होत आहे। त्यावरती इतरही ठिकाणी विशेषतः मुंबईमध्ये पण त्याच्या विरोधात गुन्हे दाखल आहेत। इतरही त्याबद्दलची जे आहे त्याचे पासपोर्ट व्हेरिफिकेशन आणि तो कशा करता किती दिवसापासून आपल्या पलावा एरियामध्ये राहत होता याबद्दलची आमची चौकशी सुरू आहे। दुसरे 2 आरोपी जे आहेत ते अंबरनाथ इथले रहिवासी आहेत। अंबरनाथमधील ते एक जो आहे तो फुलेनगरमध्ये राहतो आणि दुसरा जो आहे तो चिंचपाडा एरिया अंबरनाथ पश्चिम या ठिकाणी राहणारा आहे। दोघं जण, इथला एक जण आहे तो रिक्षा ड्रायव्हर म्हणून त्या ठिकाणी काम करतो। त्यापैकी एका व्यक्तीवरती गुन्हे दाखल असल्याची आमच्याकडे माहिती आहे। बाकीच्या बद्दलची आम्ही आमच्या अजून चौकशी सुरू आहे।
कुठून आणायचं आणि पुन्हा विकायचं? त्याबद्दल आमचे जे आता या नायजेरियन व्यक्तीकडून आणि आपण जे कोकेन आणि हे जप्त केलेलं आहे MD, तर त्या नायजेरियन व्यक्तीकडून हे कोकेन आणि MD जे आहे ते सप्लाय होतो असं प्राथमिक माहिती आहे. आणि हे जो अंबरनाथ येथील 2 आरोपी जे आहेत ते हा पूर्णपणे माल हा त्या एरियामध्ये जाऊन त्या ठिकाणी ते सप्लाय करा असं निष्पन्न होत आहे. आमच्या अजूनही 2 पथक जे आहेत त्या इतरही आरोपींच्या पाठीमाग आहेत की ज्या माल आणणारे आणि विकणारे या व्यतिरिक्त अजून याच्यामध्ये कोण सहभागी आहे त्याविषयीचा आमचा तपास सुरू आहे.